गोपीनाथराव मलवड गावातील एक प्रतिष्ठित व्यक्ती होते. सर्वांच्याच अडीअडचणीच्या काळात मदतीसाठी नेहमी पुढे असणारे गोपीनाथराव आज अचानक स्वर्गवासी झाले होते. त्यामुळे त्यांचे कुटुंब, गाव असेच संपूर्ण परिसरावर शोककला पसरली होती. गोपीनाथरावांना 3 मुले होती. त्या तिन्ही मुलांची लग्न झाली होती. त्यामुळे गोपीनाथराव कौटुंबिक जबाबदाऱ्यातून तसे मोकळेच झाले होते आणि त्यांची बायको देवकीताई या सुद्धा 5 वर्षापूर्वीच हे जग सोडून गेल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या कोणत्याही सुनेवर सासू नावाचे बंधन नसल्याने आणि गोपीनाथराव फार जास्त आपल्या मुलांच्या वैवाहिक आयुष्यात डोकावून पाहत नसल्याने त्यांच्या घरातील प्रत्येक जण आपल्याला वाटेल तसे आपले आयुष्य जगत होता. त्यात गोपीनाथरावांची मुलं आणि सुना म्हटल्यावर गावात सुद्धा त्यांना मान सन्मान मिळत होता. पण ज्याच्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मान सन्मान प्रतिष्ठा मिळत होती, तेच गोपीनाथराव आज सर्वांना सोडून गेल्यामुळे सर्वांनीच त्यांना अश्रू भरल्या डोळ्यांनी भावपूर्ण निरोप दिला होता. आणि 12 दिवसांचा त्यांचा दुखवटा चालू झाला होता. त्याला आता फक्त 4 दिवस झाले असतानाच अचानक एक आलिशान गाडी गोपीनाथरावांच्या घरासमोर येऊन थांबली. त्या गाडीमधून एक माणूस उतरला आणि जे लोक गोपीनाथरावांच्या घरात दुःख धरून बसले होते त्यांच्यामध्ये गेला आणि म्हणाला, इथे गोपीनाथरावांचे वारस कोण कोण आहेत? तेव्हा गोपीनाथरावांच्या घरात 20-25 लोक बसले होते. ते सर्व लोक अशा प्रकारचा प्रश्न विचारणाऱ्या माणसांच्या तोंडाकडे पाहू लागले. तिथे गोपीनाथरावांची 3ही मुले बसली होती. तेव्हा ते 3ही हात वर करत म्हणाले की आम्ही त्यांची मुलं आहोत. बोला, तुमचे आमच्याकडे काय काम आहे? तेव्हा तो माणूस त्या 3घांकडे निरखून पाहू लागला आणि म्हणाला, आजपासून 25 वर्षापूर्वी गोपीनाथराव मी राहत असलेल्या शहरात नोकरी करत होते. त्यावेळी त्यांनी माझ्याकडून काही पैसे उधार घेतले होते. ती रक्कम व्याजासहित आता 30 लाख रुपये झाली आहे आणि आज मी तेच पैसे वसूल करण्यासाठी आलो आहे. तो माणूस एवढं बोलल्याबरोबर तिथे कुजबूज चालू झाली. गोपीनाथरावांचा मोठा मुलगा, जो एक सरकारी नोकरी करत होता, तो उभा राहून म्हणाला, तुमच्याकडे याचा काय पुरावा आहे की माझ्या बाबांनी तुमच्याकडून पैसे उधार घेतले होते? त्यावर तो माणूस हसतच म्हणाला, मी एक वकील आहे, त्यामुळे मी एवढाही मूर्ख नाही की कोणता पुरावा न घेता असाच येऊ शकेल. माझ्याकडे 50 रुपयाचा बॉन्ड सुद्धा आहे, ज्याच्यावर तुमच्या बाबांनी स्वतःच्या हाताने पूर्ण विवरण लिहून ठेवले आहे आणि सही सुद्धा केली आहे. त्यावर मोठा मुलगा म्हणाला, मी नाही मानत या गोष्टीला. मला तर तुम्ही फ्रॉड वाटत आहात, कारण एवढी 25 वर्ष तुम्ही शांत बसला होता आणि आता अचानक माझ्या बाबांच्या मृत्यूनंतर लगेचच कसे काय आलात? हे सर्व काय आहे? माझ्या बाबांनी पैसे घेतले सुद्धा असतील, पण ते गेल्यानंतर त्यांच्याबरोबर झालेला करार सुद्धा संपून जातो. गोपीनाथरावांचा दुसरा मुलगा, जो ठेकेदार होता, तो बिल्डिंग बनवण्याचे काम करत असायचा. आता तो उभा राहिला आणि म्हणाला, वकील साहेब, तुम्ही ज्या पायाने चालत आला आहात त्याच पायाने तुम्ही परत निघून जा. जर तुम्हाला पैसेच हवे होते तर तुम्ही बाबा जिवंत असताना यायला पाहिजे होतात. आमच्या बाबांनी आम्हाला कधीच सांगितले नाही की त्यांच्यावर कोणते कर्ज आहे. त्यावर तो वकील म्हणाला, अगोदर यासाठी आलो नाही, कारण वसुली करण्याचा करार आजच्या दिवसाचा होता. राहिली गोष्ट परत जाण्याची, तर मी तुम्हाला सांगतो, मी इथे तुमच्या बरोबर कोणतीही लढाई करण्यासाठी किंवा वाद घालण्यासाठी आलेलो नाही. पण जर तुम्ही तुमच्या बाबांनी घेतलेले कर्ज परत फेडण्यास नकार दिलात तर मी कोर्टात जाऊ शकतो. पण माझे गोपीनाथरावांबरोबर मैत्रीचे संबंध होते, म्हणून मला असं वाटत नाही की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची इज्जत सर्वांसमोर यावी. हवं तर कर्ज फेडण्यासाठी मी तुम्हा लोकांना काही वेळ देतो, पण तुम्ही लोक कर्ज फेडण्यासाठी होकार तर द्या. तेव्हा 3ही मुलं शांत बसली. एकानेही कर्ज फेडण्याची हिंमत दाखवली नाही. तेव्हा वकील साहेब पुन्हा म्हणाले, इथे तुमच्या समाजातील लोक बसले आहेत, तुमचे नातेवाईक सुद्धा बसले आहेत. काय तुम्हा लोकांना तुमच्या बाबांची इज्जत प्यारी नाही? तेव्हा अचानक गोपीनाथरावांचा छोटा मुलगा रमेश उभा राहिला आणि म्हणाला, माझ्या बाबांनी तुमच्याकडून कर्ज घेतले होते, त्याचा अगोदर पुरावा दाखवा. जर तसा पुरावा तुमच्याकडे असेल तर मी बाबांनी घेतलेलं कर्ज नक्की फेडेन. फक्त मला त्यासाठी काही कालावधी लागेल. त्याच वेळी त्याची बायको दरवाजा बाहेर इतर महिलांसोबत उभी राहून सर्व काही ऐकत होती आणि पाहत होती. तिने जेव्हा आपल्या नवऱ्याचे असे बोलणे ऐकले तेव्हा ती पटकन आतमध्ये आली आणि आपल्या नवऱ्याचा हात पकडून तिने त्याला आतमध्ये नेले आणि म्हणाली, तुम्हाला समजत आहे का तुम्ही काय बोलत आहात? तुम्ही कसे फेडणार आहात हे 30 लाखांचं कर्ज?
आपल्याकडे तर 30,000 रुपये सुद्धा नाहीत. तुमचे भाऊ बघा, त्यांच्याकडे एवढे पैसे असून सुद्धा गपचूप बसलेले आहेत. मग तुम्हाला तुमच्या बाबांचे कर्ज फेडण्याची काय गरज आहे? का विनाकारण तुम्ही एवढं कर्ज फेडण्याचे ओझे स्वतःवर घेत आहात? घरात जेव्हा वाटण्या झाल्या तेव्हा रमेशच्या वाटणीला फक्त एक शेत आले होते. त्यामुळे तो छोटे मोठे काम करून त्यातून मिळणाऱ्या पैशातून ते नवरा बायको आनंदात राहत होते. रमेशचे दोन्ही मोठे भाऊ खूप चांगले पैसे कमावत होते. त्यामुळे ते ऐशो आरामाचे आयुष्य जगत होते. एका भावाला सरकारी नोकरी होती तर दुसरा भाऊ बांधकामाची मोठी मोठी कामे करून चांगले पैसे कमावत होता. गोपीनाथराव जिवंत असताना त्यांनी आपल्या दोन्ही मोठ्या मुलांना त्यांच्या पायावर खंबीरपणे उभे केले होते आणि त्यांचा छोटा भाऊ रमेशची जबाबदारी त्या दोन्ही मोठ्या भावांवर दिली होती. कारण गोपीनाथरावांची तब्येत आता खराब राहू लागली होती. परंतु रमेशच्या दोन्ही मोठ्या भावांना त्यांची जबाबदारी कधी समजलीच नाही. ते फक्त स्वतःच्या आयुष्यात मस्त मजेत जगत होते. त्यांनी रमेशला कोणताही व्यवसाय करू दिला नाही किंवा कधीही त्याची मदत केली नाही. पण रमेशने कधीही आपल्या दोन्ही मोठ्या भावांविषयी तक्रार केली नाही. तो स्वतः कष्ट करून आपले आयुष्य जगत होता. त्याच्या वाट्याला जी काही जमीन आली होती त्या जमिनीतून मिळणाऱ्या उत्पन्नातून त्याला थोडीफार मदत होत होती. त्याच्या वाट्याला आलेले एक शेतच त्याचा आधार होता. पण आता ते शेत सुद्धा त्याच्या नशिबात नव्हते. आज ते सुद्धा जाणार होते. रमेश आपल्या बायकोला म्हणाला, मी माझी जमीन विकेन, परंतु मी कधीही माझ्या बाबांचे नाव खराब होऊ देणार नाही. तेव्हा त्याच्या बायकोच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती म्हणाली, तुमच्या ह्याच सवयीमुळे आपण गरीब आहोत. प्लीज देवासाठी तुम्ही असे करू नका. जर तुम्ही जमीनच विकली तर आपण काय खायचे? ज्या जमिनीच्या आधारावर आपण आपले दिवस काढत आहोत, यापुढे ती जमीन आपल्याकडे नसेल तेव्हा? रमेश आपल्या बायकोच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला, तू प्रत्येक सुखदुःखात माझी साथ दिली आहेस. आज बाबांच्या इज्जतीचा प्रश्न आहे. तुला काय वाटते की आयुष्यभर मी पूर्ण गावासमोर मान खाली घालून जगावे? नेहमीच मला सच्चा पुरुष म्हणून म्हणत आली आहेस ना, मग आजच तुला काय झाले आहे? का उगाच मला नामर्द बनवण्याच्या मागे लागली आहेस? तेव्हा अचानक त्याच्या बायकोला शुद्ध आली आणि तिचे वागणे बोलणे बदलले. ती मोठ्या गर्वाने म्हणाली, मला माफ करा रमेशराव, तुम्ही जा अगोदर आपल्या बाबांसोबत आपल्या कुटुंबाची इज्जत वाचवा. राहिली गोष्ट आपले पोट भरण्याची, तर माझा तुमच्या मनगटावर विश्वास आहे. तुम्ही कधीही मला उपाशी पोटी झोपू देणार नाही. तेव्हा रमेश पुन्हा जिथे सर्वजण बसले होते तिथे येऊन वकील साहेबांबरोबर बसला. सर्वच लोक आता हळू आवाजात खुसफुस करत होते. तेव्हा वकील साहेब म्हणाले, अजूनही तू तुझ्या बाबांचे कर्ज फेडण्यासाठी तयार आहेस की बायकोच्या बोलण्यात येऊन मागे हटला आहेस? त्यावर रमेश हसतच म्हणाला, ती एका मर्दाची बायको आहे वकील साहेब. तुम्ही पुरावा दाखवा, मी कर्ज फेडण्यासाठी तयार आहे. हा, माझ्याकडे पैसे नाही आहेत, परंतु मी माझ्या हिश्श्याची जमीन तुम्हाला देईन. पण माझ्या बाबांच्या नावावर मी कधीही कर्ज ठेवणार नाही. तेव्हा वकील साहेबांनी पुन्हा एकदा रमेशच्या दोन्ही मोठ्या भावांकडे पाहिलं आणि म्हणाले, काय तुम्ही लोक आपल्या भावाला साथ देणार नाही? परंतु रमेशच्या दोन्ही मोठ्या भावांनी आपली मान खाली घातली आणि निर्लज्जासारखे तिथेच बसून राहिले. पण दोघांपैकी एकाने सुद्धा तोंडातून एक शब्द काढला नाही. तेव्हा वकील साहेब म्हणाले, आजपासून 25 वर्षापूर्वी मी आणि गोपीनाथरावांनी मिळून काही शेअर खरेदी केले होते. त्यावेळी त्याची किंमत 50,000 रुपये होती. जेव्हा आम्ही दोघांनी मिळून शेअर विकत घेतले होते तेव्हा असे ठरले होते की दोघांपैकी जेव्हा एकाचा मृत्यू होईल तेव्हाच हे शेअर विकायचे आणि जी रक्कम मृत्यू झालेल्याच्या वाटेला येईल ती त्याच्या योग्य मुलाकडे जिवंत असणाऱ्या हिस्सेदाराने पोचवायची. जर जिवंत हिस्सेदाराला असे वाटले की त्यावेळी मृत हिस्सेदाराची सर्व मुले हा हिस्सा देण्याच्या लायक आहेत, तर तो सर्वस्वी निर्णय त्या हिस्सेदाराचा असेल. त्याला जे योग्य वाटेल तेच तो करेल. त्याला वाटेल की फक्त एका मुलाला हिस्सा द्यावा तर तो एका मुलाला देऊ शकतो किंवा सर्व मुलांना वाटू शकतो. हे त्याच्या मर्जीवर अवलंबून राहील. वकील साहेब पुढे म्हणाले, जो जिवंत हिस्सेदार आहे तो मीच आहे. त्यामुळे माझ्याकडे पूर्ण अधिकार आहे की गोपीनाथरावांचा हिस्सा मी कोणाला द्यावा आणि त्यासाठी तर मी कर्जाचे नाटक केले होते. खरं तर गोपीनाथरावांवर कोणतेही कर्ज नाही. या उलट शेअर विकल्यावर त्यांच्या वाटेला 30 लाख रुपये येत आहेत आणि हे 30 लाख रुपये मी गोपीनाथरावांच्या छोट्या मुलाला म्हणजेच रमेशला देण्याची घोषणा करत आहे. कारण रमेश त्यांचा खरा हकदार आहे. जी मुले आपल्या बापाचे ऋण चुकवण्याचे कर्तव्य निभावत नाहीत त्यांचा आपल्या बापांच्या संपत्तीवर कोणताही हक्क बनत नाही.
हे ऐकताच सर्व लोक आश्चर्यचकित झाले आणि गोपीनाथरावांच्या दोन्ही मोठ्या मुलांचे चेहरे उतरले. काही वेळापूर्वी त्यांच्या बायका सुद्धा त्यांच्या छोट्या दिराला मूर्ख समजत होत्या. आता त्याच रमेशच्या दोन मोठ्या बहिणी आपल्या नवऱ्यांकडे रागाने पाहत होत्या. वकील साहेबांनी इशारा करताच त्यांच्या माणसांनी दोन मोठ्या सुटकेस उचलून रमेशच्या ताब्यात दिला. हे पाहून तिथे जमलेल्या लोकांनी टाळ्या वाजवून रमेशचे स्वागत केले. जेव्हा रमेश त्या दोन सुटकेस उचलून आतल्या रूममध्ये ठेवण्यासाठी गेला तेव्हा त्याची बायको धावतच आली आणि म्हणाली, अहो, आज मला समजले. त्यावर रमेश म्हणाला, काय समजले तुला? तेव्हा आपल्या नवऱ्याच्या डोळ्यात पाहत ती म्हणाली, मला आज समजले. सत्य, इमानदारी आणि प्रामाणिकपणा या रस्त्यावरून चालताना कितीतरी काटे टोचतात आणि वेदना होतात. पण एक दिवस देव जेव्हा हा सर्व त्रास पाहतो तेव्हा त्याला दया तर नक्कीच येते. म्हणूनच तो अशा लोकांना जेव्हा देतो तेव्हा छप्पर पाडून देतो. मित्रांनो, आजची कथा तुम्हाला जर का आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा आणि आजची कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.